आर के हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारावर खोदलेले नालीचे भाग ठरताय विद्यार्थ्यांसाठी अपघाताचे कारण। आर के हायस्कूल समोरील PWने नालीचे काम गेल्या 1 महिन्यांपासून पूर्ण केले नाहीत। दिनांक 19 जून 2024ला PWने हे सुरू केले होते। तेव्हाच आर के स्कूल येथील प्रिन्सिपल यांनी सांगितले होते की आमची शाळा दिनांक 1 जुलै 2024 रोजी सुरू होणार आहे। तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले होते की तुमच्या शाळेसमोरचे काम आम्ही 28 जून 2024 तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ। परंतु आज शाळा सुरू होऊन 1 महिना उलटला तरी सुद्धा आजपर्यंत PWने हे काम पूर्ण केले नाही। आमच्या शाळेमध्ये नर्सरी ते 12वी पर्यंत मुले शिक्षण घेत आहेत आणि 4000 मुले रोज या नाल्यावरून येणे जाणे करत आहेत। आम्ही मुलं येणे जाण्याकरिता या नाल्यावर लाकडी पाट्यांचा एक पूल तयार केला आणि आमच्या शाळेतील मुले या लाकडी पाट्यावरून येणे जाणे करत आहेत। कित्येकदा या लाकडी पुलावरून घसरून मुले पडून किरकोळ जखमीसुद्धा झाले आहेत। कित्येकदा PW आणि पोलीस स्टेशन पुलगाव येथे सुद्धा आम्ही कंप्लेंट केलेली आहे की आमच्या शाळेतील मुलांना या नाल्यामुळे काही गंभीर झाल्यास शाळा जबाबदार राहणार नाही, याची पूर्ण जबाबदारी PWची राहील। आम्ही त्यांना हे पण सांगितले की तुम्ही हा नाला सध्या तरी बुजवून द्या, परंतु याकडे PW काही लक्ष देत नाही। कोण्या दिवशी लहान मुले तेथून येणे जाणे करतात आणि ते जर त्या नाल्यात पडले तर त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते, हे नाकारता येत नाही। तरी आमची पत्रकार बंधूंना शाळेची व पालकांची विनंती आहे की आपण या शासनाचे त्वरित डोळे उघडणी करावी आणि आर के शाळा समोरील काम लवकरात लवकर सुरू करावे।